लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 1500 रुपये असे एकत्रित करून 3000 रुपये आज दुपारपासूनच बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत। जवळपास 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तर कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे ही महत्त्वाची अपडेट सरकारने दिलेली आहे। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँक खात्यामध्ये असतील तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावरती पटकन या 2 महिन्यांचे पैसे जमा होत आहेत। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची गरज सुद्धा पडणार नाही। बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागली। अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता आणि एप्रिल महिना संपायला 10 ते 15 दिवस राहिलेले होते आणि लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे। यापुढे पैसे येणार नाही अशा प्रकारच्या अफवा सुद्धा पसरत होत्या। परंतु बहिणींनो, अशा चर्चांना आता ब्रेक लागत आहे। परंतु सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। आजपासूनच बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। पण कोणत्या बहिणींना जमा होते याचीच अपडेट आपण पाहणार आहोत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू होत्या। परंतु मागच्या 2 दिवसांच्या पूर्वी एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी 3600 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती। हा निधी बँकांना पाठवण्यात आलेला होता। तर बँकांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडल्या जात आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याने बहिणी प्रचंड खुश होत आहेत। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट बघत होत्या। परंतु यापुढे लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची गरज पाहायला सुद्धा भासणार नाही, कारण बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळत आहे। बहिणींची प्रतीक्षा आता संपत आहे। यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहे त्याची अपडेट सुद्धा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, त्यामुळे हे पैसे वेळेवर आलेले नव्हते। यासोबतच मागील काही दिवसांमध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये हे पैसे आलेले नव्हते। आतापासूनच हे पैसे सोडले जात आहेत। बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना ही 3 महत्त्वाची कामे करायची होती। ज्या बहिणींनी ही 3 कामे पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे। तर आपण महत्त्वाची अपडेट तर पाहणारच आहोत लाडकी बहीण योजनेविषयी आणि इतर सरकारी योजनांविषयी। तर महत्त्वाची अपडेट तुम्हाला योजना मित्र चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल। तर आता आपण वेळ न घालवता नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पाहणार आहोत, म्हणजेच तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळून जाईल। कालच महिला व बाल विकास मंत्री म्हणजेच आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातूनच सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आम्ही निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात पटापट सोडल्या जात आहे। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्याचं काम सध्या सुरू आहे। राज्यातील कोणत्याही बहिणींना काळजी व चिंता करण्याची गरज नाही। तर याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केली का? यानंतरच दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला संलग्न असलं पाहिजे। तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं असावं।
सरकारने स्पष्टपणे सांगितलंय लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच हप्ता जमा होणार आहे. नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.